नमस्कार मित्रांनो, मी निलेश. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही बनवणार आहे अंडा हाफ फ्राय. मित्रांनो, तुम्हाला आज नवीन पद्धतीने आम्ही अंडा हाफ फ्राय बनवून दाखवणार आहे. पण मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. चला मग इथून पुढे तुम्हाला मनीषा कसं बनवते ते अंडा हाफ फ्राय तुम्ही पाहत आलात. मग सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत अंडी हाफ फ्राय. तर त्यासाठी लागणार आहे 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 3 मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि थोडासा अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि कढीपत्ता, 1 मोठा कांदा, 1 टोमॅटो आणि 6 अंडी आणि थोडीशी कोथिंबीर. चला मग आता आपण हे अद्रक, लसूण आणि मिरची आपण वाटून घेऊया. आता हे अद्रक, लसूण आणि मिरची आपण हे धुवून घ्यायची. आपले अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट तयार झाले. पेस्ट म्हणजे ते बारीक नाही केले, थोडंसं भरडच केलं आहे. आता आपण टोमॅटोची सुद्धा पेस्ट करून घ्यायची. पहिले टोमॅटो धुवून घेऊ. टोमॅटो कापून घेऊया. आपली टोमॅटोची प्युरी सुद्धा तयार झाली आहे. तर आता आपण सुरुवात करूया. आता आपण कांदा कापून घेऊया. इथे आम्ही असे स्पेशल कचऱ्याची पिशवी करून ठेवले, कारण आम्ही किचनमध्ये घाण नाही करत. आमचं किचन हमेशा स्वच्छच असतं नेहमी. असं किचनमध्ये इथे तिथे कचरा फेकण्यापेक्षा ते एक पिशवीच करून घ्यायची, त्याच्यामध्ये कागद टाकायचा आणि मग तुमचा आहे तेवढा कचरा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. म्हणजे किचनही घाण होत नाही आणि आजूबाजूला पसाराही दिसत नाही. आपला किचन जेवढा स्वच्छ तेवढा चांगला. कांदा सुद्धा धुवून घ्यायचा. आता आपण कापून घेऊ. बाजूला कढीपत्ता सुद्धा धुवून घेतला आम्ही. कांदा आम्ही बारीक नाही कापून घेतला, असं बारीक बारीक स्लाइस केलेत. तुम्हीही असंच ट्राय करा. जास्त पण जाड नाही, जास्त पण बारीक नाही, मीडियम केला. आता आपला कांदा कापून झालाय. इथे कढीपत्ता सुद्धा धुवून घेतला. आता आपला पॅन ठेवलाय गॅसवर. गॅस पेटवून घेऊया. थोडा पॅन गरम होऊ द्या. आम्ही ॲडजस्ट फॅन सुद्धा लावलाय, कारण की ठसका नका यावं म्हणून. आम्ही ॲडजस्ट फॅन सुद्धा लावलाय, कारण ठसका नाही यावा म्हणून. कारण जेवण बनवताना पूर्ण घरभर ठसका येतो, म्हणून ॲडजस्ट फॅन लावून ठेवायचा. हे सगळं धूर, ठसका, मिरचीचं काय असेल ते सगळं बाहेर जातं. पॅन आपला गरम झालाय. आता आपण तेल टाकूया. तेल पसरवून घ्यायचं सगळीकडे. तेल गरम झालंय. आता आपण कांदा टाकूया. कांदे असे फोडून घ्यायचे, हे ते लगेच पसरतात. तसे तर पॅनमध्ये टाकलं पण पसरते, पण असंच फोडून.
कांदा आपला आता ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजायला थोडा वेळच लागतो, म्हणून त्याला परततच राहायचं. आता तो एका जागी करपणार, एका जागी कच्चा राहणार, नंतर हलवतच राहायचं. अंडे पण भरपूर प्रकारामध्ये बनतात. अंडा कढी, अंडा फ्राय, हाफ फ्राय, अजून भरपूर प्रकारात बनतात. आता आठवत नाही मला. आता कांदा आपला थोडासा ब्राऊन झालाय, तर चवीपुरतं मीठ टाकूया. मीठ टाकल्याने कांदा लवकर भाजून होतो. आता परत मिक्स करूया. आपला कांदा ब्राऊन झालाय, जास्त पण ब्राऊन नाही करायचा, आपल्याला एवढाच पाहिजे. आता त्यामध्ये अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकू. हे सुद्धा मिक्स करून घेऊया. हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे. आता आपले अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट सुद्धा भाजून झाले. आता आपण टोमॅटो प्युरी टाकूया. हे सुद्धा थोडं मिक्स करू द्यायचं. टोमॅटो आम्ही अख्खे नाही टाकत, कारण की ना कोणाला आवडतच नाही घरामध्ये, म्हणून आम्ही प्युरी करूनच टाकतो. प्युरी काही समजून येत नाही. सुद्धा मिक्स करून घेऊया आपण. आता आपला टोमॅटो भाजून झालाय पूर्णपणे. आता हे एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित पसरवून घेऊ. हे बघा, आता आपण पसरवून ठेवलंय. आता अंडी फोडूया. एक एक अंडा फोडून घ्यायचं आहे, कारण की गरमीमध्ये अंडे खूप खराब येतात. तुम्हाला तर माहिती आहे, आता खूप अंडे पण प्लास्टिकचे आलेत, म्हणून अंडे बघून घ्यायचे आणि मग टाकायचे. आता हे एक एक अंडा फोडून त्याचं पसरवून टाकायचं. हे बघा, हे असे अंडे एक एक फोडून व्यवस्थित टाकून द्यायचे. आता याच्यावरती आपण हळद टाकूया, कारण आपण सुरुवातीला मीठ टाकलेलं, हळद नव्हते टाकलेले, म्हणून आता हळद टाकूया. परत थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार. थोडंसंच टाकायचं, जास्त नाही, कारण कांद्यामध्ये ऑलरेडी मीठ होतं. आणि आमचा हा घरगुती मसाला सुद्धा आम्ही थोडासाच घेतलाय, कारण की पहिलेच मिरची, अद्रक, लसूण हे टाकले ना, त्यामुळे मसालाही थोडासाच टाकलाय.
आता वरती गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर सुद्धा अंड्यासोबत शिजवून द्यायची. आता आपल्या सगळ्या वस्तू टाकून झाल्या. आता झाकण ठेवू आणि 10 मिनिटं शिजवून देऊ. 10 मिनिटं झालेत. आता आपण आता झाकण खोलून बघूया. किती छान दिसतंय आणि सुगंधही मस्त आलाय, मस्त सुटलाय. आता आपली डिश तयार आहे, अंडा हाफ फ्राय. आम्ही वेगळ्या पद्धतीने बनवले, तुम्ही ट्राय करा. खूप चवीला एकदमच मस्त लागते आणि दिसायलाही मस्त दिसते. आता आपण जेवायला बसूया. हे बघा किती मस्त दिसते डिश ही, अंडा हाफ फ्राय. मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही अंडा हाफ फ्राय बनवलाय. आता जरा खाऊन बघतो. खूप छान झाली ही रेसिपी. तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीही ट्राय करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.